नाही नाही, अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवनच्या निमित्ताने. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय. आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं, आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं, हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे. कधीतरी मनात प्रश्न येईल ना. कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं. पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला, हा प्रश्न ह्या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. का नाही जा. आता जसं झाडाला मिठी मारताय, चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतायत, हां, तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही. हा साधा प्रश्न फक्त विचारलाय. अहो ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का. आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सगळीकडे, काही असंख्य म्हणजे सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात. मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात, एवढाच माझा साधा प्रश्न आहे. प्राणीप्रेमी कुठे असतात, एवढाच साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका, असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील. ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात. मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का, एवढा साधा प्रश्न विचारलाय मी. त्याच्यामध्ये चूक काय, मूळ मुद्दा काय आहे. कुंभमेळा तिथे होत आहे, बरोबर आहे ना, त्यासाठी साधूग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही, एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्याच कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का. आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची ॲलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. अहो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना. एक हिंदू म्हणून बोलणं काय चूक आहे ना याच्यामध्ये. भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे. कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का, ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे. मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, अचानक प्रेम निर्माण होत असेल, असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल, तर मग प्रश्नचिन्ह विचारायचं नाही का की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्न विचारला जात नाही, का बकऱ्या का तुम्ही कापताय तेवढं. मग त्याच्यामुळे जे काय पर्यावरणाची हानी होते, हा प्राण्याला तर होतच, पर्यावरणाला पण हानी होते ना. किती तुम्ही स्टोऱ्या चालवता ना, रक्ताचं पाणी वाहून जातं, तेव्हा काय नाही प्रश्न विचारत. तेव्हा हे कुठे लपले असतात, कुठल्या झाडावर चढलेले असतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कुठलाच नाही. हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे काय देणं. अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर
मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करा. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला. सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नाही काटणे देंगे दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात. हा साधा प्रश्न एक कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय. तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी ईदच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी कधी चालवतात का. हे सगळे जे आज मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत. तुम्ही एवढी हिंमतच करत नाही. कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती, ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला. आमचेच असतात. कधीच विचार तुम्ही कधी दिसलाय का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर, आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का. आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला. पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे, आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला, चायनीज मॉडेल. अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभमेळा होतोय, तो पण एवढ्या वर्षानंतर होतोय, तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे. आणि एवढंच तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना, आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही, मोहरमच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात, किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे, तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा. तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत. पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत. मला त्याच्यावर आक्षेप आहे. त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरी ईदच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो. मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव. तो मुळात या देशात आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही तेव्हा पण विचारण्याची हिंमत दाखवा. मग आता तुम्हा लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही. आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार. माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो. सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना. ते रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन दाखवा. त्याचा एक फोटो असे देतील, मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का, नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप. पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही. ती ज्या कारणासाठी होते ते कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे. त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे, जे काही लोक निर्णय घेत त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं, पाण्याला खास येते, या येते त्या. आता इथे कुंभमेळ्याला येते, इथे झाडाबद्दल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात. हिंमत आहे तुमची, परत घरी जाणार नाही. जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे. हा मुद्दा तोच आहे. सांगा जरा आहे ना, बकरी ईदच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी. तुम्ही आता पुढच्या वेळी बकरेही देतात ना, आपण जरा सांगू इथे इधर बकरा कट रहा है, जाओ उधर. कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. कधी नळ बाजार, भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यात जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे.
जे तिथे निर्णय घेणारे आमचे गिरीश भाऊ आहेत, मुख्यमंत्री साहेब, हे सगळे फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी. आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभमेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं, महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माला बदनाम करायचं. हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही.